बघूया पुढची बातमी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहीर ढासळल्यानं दोघं ढिगाराखाली अडकल्याची घटना घडली आहे। 5 ते 6 मुलं एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते। त्याच वेळेस अचानक दगडी विहिरीत ढासळली आणि त्याच नंतर ही सगळी मुलं या विहिरीत अडकली होती। ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढले। मात्र 2 चिमुकल्यांचा अद्यापही तपास लागलेला नाहीये। दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही केले जात आहेत। सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर सौरभ, 5 मुलं होती, त्यातील 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। दोघांचा खरं तर तपास अजूनही लागला नाहीये। सध्याचे अपडेट्स द्याल? वर्षा, जर सध्याच्या घडीला जर पाहायचं म्हटलं तर सोलापूरचं तापमान जे आहे ते 43-44 सेल्सिअस अंशामध्ये जाते एकंदरीत। त्यामुळे दुपारी जे आहेत शाळांना वगैरे सुट्ट्या लागल्यामुळे ग्रामीण भागातील मुलं जे आहेत ते विहिरीत पोहण्यासाठी जात असतात। असाच ग्रामीण भागातील एक मुलांचा जो समूह आहे तो पोहण्यासाठी गेला होता। साधारणतः विहीर हे 80 ते 90 वर्ष जुनी होती आणि दगडी बांधकामाची विहीर असल्यामुळे मुले त्यात पोहण्यासाठी गेले होते। परंतु अचानक विहिरीचा जो मलबा आहे तो मलबा एकंदरीत ढासळला आणि त्यामध्ये साधारणतः 2 मुलं अद्याप ही त्याच मलब्यात अडकलेले आहेत असं जे आहे स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे। अग्निशमन दलाचं असेल किंवा सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचं जे कार्य जे आहे ते मोठ्या शर्तीवरती घटनास्थळी चालू आहे आणि स्थानिक नागरिकांचा असेल, मुलांच्या नातेवाईकांचा जो असेल तो संताप जो आहे तो अनावर होत आहे। आणि एका घरात एकच मुलगा होता, एकंदरीत प्रत्येकाचा एकुलता एक मुलगा जो आहे तो त्या विहिरीत अडकलेला। अशा 2 कुटुंबातील 2 मुलं एकंदरीत विहिरीत अडकलेत असं स्थानिक नागरिकांचं सांगणं येत आहे। एकंदरीत नागरिकांचा रोष जो आहे तो अनावर होतानाचं चित्र दिसतंय। सौरभ, या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।